स्वामीजींच्यावर वाकलेला चेहरा जरासा ओळखीचा वाटला होता, पण स्वामीजींनी त्याला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. कदाचित त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, पण त्याचा जगाला दाखवायचा चेहरा जरा क्षणाक्षणाला बदलत असेल तर मग शोधाची आशा सोडून द्यायला हवी. दुपारी 2च्या सुमारास मनसुखानींचा फोन आला. हॅलो, बळवंत का? होय. अरे मी मनसुखानी साहेब. फोन करता काही विशेष? तू म्हणे परवा रात्री स्वामीजींच्या बंगल्यावर गेला होतास. हो, पण हे तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं? आमचे शंकरराव आहेत की, आता रिटायर झालेत आणि साऱ्या गावची चौकशी करीत असतात. बळवंत ही थट्टा बरं का. शंकरराव अतिशय सज्जन आणि सिरियस माणूस आहे. त्यांच्याकडून समजलं. हे बघ, आज संध्याकाळी बंगल्यावर येतोस का? शंकररावांनाही बोलावलं आहे. एच, जरा उशिराच ये, म्हणजे आपण जेवणही एकत्र करूया. अहो, नाही म्हणणार आहेस का? नाही नाही, तसं नाही. म्हणजे हो, हो की नाही? रात्री 8ला तुझी वाट पाहतो. मनसुखानींनी फोन खाली ठेवून दिला. अर्थात त्यांच्याकडे जाण्यात बळवंताला तसा संकोच वगैरे अजिबात वाटत नव्हता. एका वेगळ्याच विषयाच्या संदर्भात ते तिघे एकत्र आले होते आणि त्या विषयात वय, प्रतिष्ठा, धनदौलत यांचा विचारच बाद होता. तो त्यांच्या बंगल्यावर पोहोचला तेव्हा बाहेरच्या हॉलमध्ये मनसुखानी आणि शंकरराव त्याची वाट पाहत होते. मनसुखानी त्याला पाहताच म्हणाले, म्हटले येतोस की नाही? तो काही बोलायच्या आतच ते म्हणाले, चला आपण वर जाऊया, तिथे निवांतपणे बोलता येईल. शंकरराव बळवंताच्या खांद्याला स्पर्श करीत म्हणाले, चल रे, आपण पुढे होऊया. हा मनसुख येईल मागाहून, चल. तशी खोली लहान होती, पण सुसज्ज होती. आरामशीर खुर्च्या, छताला फिरणारा पंखा आणि कोणत्याशा अगरबत्तीचा मंद आकर्षक सुगंध. 5-7 मिनिटातच मनसुखानीही आले. आपल्या मागे त्यांनी दार लोटून घेतलं. त्या दोघांसमोर बसत ते म्हणाले, बळवंत, या शंकररावांच्या कानावर काही काही आलं आहे. तुझा त्यात काहीतरी संबंध आहे. आता सांग बरं खरोखर काय झालं ते. त्या रात्रीची हकीकत बळवंताने सांगितली, जशी घडली होती तशी. शेवटी शंकरराव म्हणाले, हा सांगतो ते खरं आहे. मला माहिती आहे, कारण स्वामीजींनीच मला बोलावून घेतलं होतं. हे सर्व ऐकवलं होतं. मग मला कशाला तेच सांगायला लावलं? तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. त्यात काही कमी जास्त नाही ना हे पाहण्यासाठी. शंकरराव म्हणाले, आता ऐक. स्वामीजींचं स्पष्ट मत आहे की ऐन वेळच्या तुझ्या येण्याने त्यांच्यावरचं एक मोठं संकट टळलं होतं. जास्त तपशिलात जाण्याचा त्यांचा स्वभाव नाही. पुढचं ऐक. ते आता तटस्थ राहू शकत नाहीत. आपल्या परीने तुला शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण शंकरराव, मला मदत करणाऱ्यांची काय गत होते? बळवंता, स्वामीजींची काळजी आपण करण्याची जरुरी नाही. त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. तेव्हा ऐक. स्वामीजींच्या दीर्घ आयुष्यात त्यांचे अनंत संबंध प्रस्थापित झाले आहेत. आपल्या परीने त्यांनी सर्वत्र सूचना देऊन ठेवल्या आहेत. तुला सांगायचं आहे ते हे, एखाद्या अनोळखी माणूस तुला भेटला आणि त्याने काही सूचना केली तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. पण मला कसं कळणार कोण माझा खरा हितचिंतक आहे ते? त्यांचा एक परवलीचा शब्द आहे. 1-2दा ऐकलास की खऱ्या खोट्यातला भेद तुला आपोआप कळेल. बळवंता, आता मनसुखानी म्हणाले, तुझ्या निनावी पत्राने माझ्यावरचं केवढं संकट टळलं आहे याची सुरुवातीस मला कल्पना नव्हती. समज आम्ही त्या दिवशी सावध नसतो, केवढी ट्रॅजेडी झाली असती. त्याही आधी नवी प्रॉपर्टी पाहायला म्हणून इतर कोणत्याही कारणाने आमच्यापैकी कोणीही त्या घरात अगदी निर्धास्तपणे गेलं असतं. छे, तू विचारच करवत नाही. बळवंता, मला सांगायचं आहे ते हे, तुझ्या मदतीला मी कोणत्याही क्षणी तयार आहे. बळवंता, काहीतरी बोलणार तोच दारावर टकटक झाली. चला, जेवणाची तयारी झाली आहे, मनसुखानी म्हणाले. त्यांच्याबरोबर जाण्याशिवाय बळवंताला दुसरा पर्यायच नव्हता. जेवणासाठी जवळजवळ 10-11 जण होते. मनसुखानी, त्यांच्या पत्नी, 2 मुलगे, 2 सुना, 3 नातवंड, शंकरराव आणि तो स्वतः. संभाषणात त्याने फारसा भाग घेतला नाही. मनसुखानींनी घरातल्यांना त्याच्याबद्दल काय आणि किती सांगितलं होतं त्याला कल्पना नव्हती. शंकरराव त्या घरातले एक म्हणूनच वावरत होते. मनसुखानींनी आपल्या पत्नीची, मुलांची, सुनांची, नातवंडांची नावं सांगून ओळख करून दिली.
त्यांनी घरच्यांना बळवंताबद्दल काय काय सांगितलं होतं कुणास ठाऊक, पण पत्नीच्या, मुलांच्या आणि सुनांच्या वागण्यावरून उघड दिसत होतं की बळवंताबद्दल त्यांच्या मनात एक कृतज्ञता आहे. त्यांनी प्रत्यक्ष असं काही बोलावून दाखवलं नाही, तरी जेवताना त्याची सर्वजण त्या अगत्याने विचारपूस करीत होते. त्यावरून ते उघड झालं होतं. खरं तर शेवटी त्याला स्वतःला जरा संकोचल्यासारखं वाटायला लागलं. पानांवरून सर्वजण उठले. बळवंता बाथरूममधून हात तोंड धुवून बाहेर आला, तेव्हा मनसुखानींच्या पत्नी तिथे होत्या. त्याच्या हातावर सुपारी ठेवता ठेवता त्या म्हणाल्या, बळवंता, ह्यांनी मला सर्व काही सांगितलं आहे. तुझी सूचना आली नसती तर आमच्या घरात हाहाकार माजला असता. लक्षात ठेव, आमच्याकडचं कोणीही हे कधीही विसरणार नाही. तू अगदी केव्हाही इथे येऊ शकतोस. तुझं अगदी प्रेमाने स्वागत होईल. बळवंताने त्यांना वाकून नमस्कार केला. मी पण कधीही विसरणार नाही मिसेस. मिसेस नाही, मला माई म्हण. सगळेच माई म्हणतात. मी पण कधीही विसरणार नाही माई, तो हसत म्हणाला. एक एक प्रसंग प्रकाशात येत होता. तसं तसं प्रकरण वेगवेगळी वळणं घेत होतं. त्याच्या ऑपरेशनपासून ते अगदी आता पडलेल्या स्वप्नांपर्यंत एक साखळी लागली होती. अपवाद फक्त त्या परांजपे काकांचा होता. कोणत्याही रीतीने त्यांच्या अचानक आगमनाचं आणि तितक्याच आकस्मिक प्रस्थानाचं कोडं उलगडत नव्हतं. त्यांचा हेतू काय होता? त्यांना हितचिंतक समजायचं की शत्रू समजायचं? इतके दिवस त्यांचा शोध छुप्याने चालला होता, पण आता पद्धत बदलायला हवी होती. परांजपे काकांची अंदाजाने काढलेली छबी त्याच्यापाशी होती. बराच विचार करून शेवटी त्याने एका प्रमुख दैनिकात ती जाहिरात दिली. परांजपे काकांचा फोटो आणि त्याच्या खाली हा मजकूर. वरील छायाचित्रातील व्यक्तीबद्दल माहिती देणाऱ्यास योग्य ते इनाम दिले जाईल आणि नंतर त्याचा टेलिफोन नंबर आणि भेटण्याची वेळ सकाळी 9च्या आत किंवा संध्याकाळी 7 नंतर. 3 दिवसानंतर फोटो आणि मजकूर प्रसिद्ध झाला. काय होतं याची केवळ वाट पाहणंच आता त्याच्या हातात होतं. प्रतिक्रिया इतकी शीघ्र होईल याची त्याला कल्पना नव्हती. सकाळी 7:30लाच त्याचा फोन खणखणला. फोनवर असणारी व्यक्ती बोलण्यासाठी अगदी अधीर झालीशी दिसली. त्याने फोन कानाला लावताच त्याच्या हॅलोची वाटसुद्धा न पाहता त्या माणसाने बोलायला सुरुवात केली. वर्तमानपत्रात जाहिरात आपलीच, फोन आपलाच. आवाज खरखरता, राकट, खर्जातला, ओरमट होता. हो, बळवंताचं एक अक्षरी उत्तर. या फोनवर बोलणाऱ्या संबंधात त्याचं मत अजिबात चांगलं झालं नव्हतं. शहाणे असाल, जीवाची कदर असेल तर हा शोध बंद करा. फोनवर काही वेळ नुसता श्वासाचाच आवाज येत होता. बळवंता काहीच बोलला नाही. शहाण्यास एक इशारा पुरेसा असतो, समजलं? पुन्हा काही वेळ तो श्वासोश्वासाचा आवाज आणि मग पुन्हा सूचना देणार नाही. फोन जोरात खाली आपटल्याचा आवाज. आता याचा कसा अर्थ लावायचा? फोन करणाऱ्याला परांजपे काकांचा शोध लागायला नको होता, पण त्यावरून तो परांजपे काकांचा मित्र आहे का शत्रू आहे याचा काहीच अंदाज लागत नव्हता. एवढं खरं की त्याच्या जाहिरातीने घटनांना एक गती मिळाली होती. आणखीही प्रतिक्रियांची अपेक्षा करणं चूक ठरणार नव्हतं आणि त्याची अपेक्षा खोटी ठरली नाही. तासाभरातच फोन खणखणला. बळवंताने फोन उचलून कानाला लावला. हॅलो, हॅलो. जाहिरातीतील दिलेला फोन नंबर हाच का? फोनवर एक स्त्री बोलत होती. आवाज त्रासिक, रागीट वाटत होता. हो. हा काय भलताच प्रकार आहे. जाहिरातीत दाखवलेले गृहस्थ माझ्या नात्यातले होते. ते वारल्यालाही आता कितीतरी दिवस झाले आहेत. हा कसला खोडसाळपणा आहे? आपलं नाव पत्ता हे तर सांगाल. नाही, आमच्या खाजगी गोष्टीत दखल द्यायची तुम्हाला काय जरुरी आहे? तुमचा काय संबंध आहे? हे फालतू उपद्व्याप आधी बंद करा. पण बाई, बळवंता बोलत असतानाच फोन बंद झाला. हातातला फोन बळवंताने हुकवर ठेवला. हे एकदम अनपेक्षित होतं. एकाने धमकी दिली होती, परांजपे काकांचा शोध बंद करा. दुसरी म्हणत होती, परांजपे काका केव्हाच वारले आहेत. यांच्यापैकी खरं कोणाचं? बोलणाऱ्या दोघांच्या आवाजात किंवा शब्दात कोणताही कृत्रिमपणा नव्हता. हा मनातला गुंता सोडवण्याची त्याची खटपट चाललेली असतानाच पुन्हा एकदा फोन खणखणला. आता काय? हॅलो, हॅलो. फोनवरचा आवाज 16-17 वर्षांच्या मुलीचा. अगदी बालिश वाटत होता. दबल्यासारखा येत होता.
ती घाईघाईने बोलत होती. बोला. जाहिरातीत तुमचाच नंबर होता का? हो. फोटोतले गृहस्थ मी पाहिलेले आहेत. ते कुठे राहतात मला माहिती आहे. छान. मग सांगा ना. स्टेशन जवळचा नॅशनल पार्क आहे ना? हो. त्याच्या लहान गेट समोर एक लहान गल्ली आहे. त्या गल्लीच्या अगदी शेवटाशी एक जुनी पिवळी इमारत आहे. तिथे. पण तुम्ही त्यांना केव्हा पाहिलत? एवढ्यात पाहिलत का? फोनवरच्या मुलीने एवढ्यात फोन खाली ठेवला नव्हता. फोनवरून तिच्या श्वासोश्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. फोनवर आणखी एक आवाज आला. एखादं जुनं दार करकरत उघडल्याचा. त्या मुलीने श्वास एकदम जोरात आत घेतल्याचा आवाज आला. फोन एकाएकी बंद झाला. बळवंताची मनोमन खात्री झाली की ती मुलगी अतिशय भ्यायलेली होती. ती फोनवर बोलत असतानाच खोलीत कुणीतरी आलं. फोनवरची तिची क्षणार्धातली प्रतिक्रियाच खूप काही सांगून जात होती. नंतर तिथे काय झालं? तो देवाची प्रार्थना करत होता. काही भलतं-सलतं झालेलं नसो. त्याला मदत करणाऱ्यांच्यावर जीव घेणे प्रसंग आले होते. कितीतरी हत्या, त्यात आता या अश्राप जीवाची भर पडायला नको. हे तीनही फोन कॉल 3 दिशांना नेणारे होते. एकात धमकी दिली गेली होती, हा शोध थांबवा. एकात सांगितलं गेलं होतं फोटोतली व्यक्ती हयातच नाही. तिसऱ्यात त्याला परांजपे काकांचा ठाव ठिकाणा सांगण्यात आला होता. त्याने विश्वास ठेवायचा तरी कशावर? त्याची मतीच कुंठित झाली होती. अर्थात अशा वेळी एकच मार्ग होता, स्वामीजी. त्यांनी बळवंताचं सर्व सांगणं ऐकून घेतलं. शेवटी ते म्हणाले, बळवंता, पहिल्या धमकीकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. दुसरी व्यक्ती म्हणते हे परांजपे काका मागेच मरण पावले आहेत. तेव्हा तुझा आता त्या बोलणाऱ्याशी काही संबंध नाही. तिसऱ्या कॉलचा विचार करायचा आहे. तू रात्री 8च्या सुमारास त्या पत्त्यावर जा. मी तुला सांगितलं होतं, मदत लागली तर अगदी खुशाल माझ्याकडे ये. ते शब्द पोकळ नाहीत. बळवंता, तू या पत्त्यावर जा. काही काही भार इतर उचलू शकतात, पण काही काही गोष्टी ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात. ही त्यातलीच एक आहे. तुला त्या पत्त्यावर प्रत्यक्ष जायला हवं. जा. जा तर खरा. पाहूया काय होतं ते. त्यांच्या शब्दांवर शंका घेण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. केवळ स्वामीजींच्या शब्दावर विसंबून तो आला होता. नॅशनल पार्कच्या गेटपाशी उभं राहताच समोर जाणारी अरुंद गल्ली दिसत होती. त्या रस्त्यावर फारशी नवी बांधकामं झालेली दिसत नव्हती. दिवे होते ते कॉर्पोरेशनचेच. दोन्ही बाजूंना जुने बंगले होते. त्यांच्या बागा होत्या. रस्त्याच्या कडेनेही जुने मोठमोठे वृक्ष होते. त्यांच्या पानाफांद्यांनी दिव्यांचा प्रकाश अडवला जात होता. 20-20 फुटांवर रस्त्यावर दिव्यांच्या खाली प्रकाश वर्तुळं दिसत होती. तेवढाच प्रकाश. त्या अंधाऱ्या बोळात शिरायला मनाचा जरासा हियाच करावा लागला. पण इथपर्यंत आल्यावर मागे फिरणं शक्य नव्हतं. त्याने स्वामीजींना शब्द दिला होता, तो पाळायलाच हवा होता. बोळातून जाताना डावी उजवीकडे झाडीच्या मागे 2 मजली 3 मजली जुने बंगले होते. खिडक्यांचे प्रकाशित चौकोन दिसत होते, पण तो प्रकाश रस्त्यापर्यंत पोहोचत नव्हता. आणि मग त्याला 50-60 पावलांवर ती जुनी पिवळी 3 मजली इमारत दिसली. एका झाडाच्या छायेत उभा राहून तो इमारतीचं निरीक्षण करीत होता. खालच्या मजल्यावरच्या खिडक्यातून पिवळा प्रकाश दिसत होता. वरचे दोन्ही मजले अंधारात होते. तारेचं कंपाऊंड होतं. गेटपाशीच दिव्याचा खांब होता. त्याचा प्रकाश अंगणात आणि दर्शनी भागावर पडला होता. आता किती वेळ दूर राहणार? बळवंता पुढे निघाला. गेटपाशी आला. गेटपाशी उभा राहून तो समोरच्या 3 मजली इमारतीकडे पाहत होता. आणि जाणीव दुभंग होऊन तो खूप उंचीवरून स्वतःला फाटकापाशी उभा असलेला पाहत होता. विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यासारखा शरीराला झटका बसला. हाच अनुभव त्याला जानोरीकरांच्या रिकाम्या घरात आला होता. आणि त्यावेळी त्याचा वावर त्या घरात होता. म्हणजे इथेही ते होतं. 3ऱ्या मजल्यावर होतं. परांजपे काकांसंबंधात मिळालेली माहिती खरी होती का? त्याच्यासाठी रचलेला हा सापळा होता. आणि घरात प्रवेश केल्याखेरीज या प्रश्नाचं उत्तर मिळणार नव्हतं. काठावर उभं राहून काहीच साध्य होणार नव्हतं. असे ना का खाली गारेगार फेसाळता भोवऱ्यांचा प्रवाहात उडी घ्यायलाच हवी होती. आता लपून छपून वावरण्याची वेळ गेली होती. परांजपे काका खरोखरच आत असतील किंवा त्याची फसवणूक करण्यात आली असेल. त्याने दोन्ही हातांनी फाटकाची दोन्ही पावलं दोन्ही बाजूंना जोरात ढकलली. आधी कुर्र आवाज झाला आणि मग खांबावर आपटल्याचा धाड आवाज आला.
मोठ्या मोठ्या ढांगा टाकत त्याने अंगण ओलांडलं. चोत्याच्या 2 पायऱ्या चढून समोरच्या मोठ्या दाराला जोराने धक्का दिला. दार आतून बंद केलेलं नव्हतं. धक्का बसताच जोरात आत उघडलं. कशाची अपेक्षा करायची याची अजिबात कल्पना नसल्याने मन कशालाही तयार होतं. दार एका हॉलवजा मोठ्या खोलीत उघडत होतं. खोलीत बल्बचा पिवळा प्रकाश होता. बाहेरच्या अंधाराच्या मानाने प्रखरच. आणि मग त्याला खुर्चीवर बसलेला तो आडदांड माणूस दिसला. छातीवर हातांची घडी करून, पाय पुढे पसरवून तो अगदी आरामात बसला होता आणि बळवंताकडे पाहत होता. काकांना भेटायला पुतणे आले म्हणायचे. तोच तो टेलिफोनवरचा खरखरता, रांगडा, उर्मट आवाज. स्वतःशीच एखादी कोटी केल्यासारखा तो खदखदून हसला आणि मग त्याने एक हात भिंतीकडे केला. आता बळवंताला दिसलं की भिंतीत एक गजाचं दार होतं. दार बाहेरून बंद केलेलं होतं आणि त्या माणसाचं हसणं ऐकून कोणीतरी आतून गजांपाशी आलं होतं. क्षणभर बळवंताला त्यांची ओळख पटली नाही, कारण कपडे वेगळे होते. मग त्याला दिसलं ते परांजपे काकाच होते. फक्त आता अंगावर फॅशनचे एटबाज कपडे नव्हते. एक पातळ बंडी आणि खाली पायजमा. बळवंता, दोन्ही हातांनी गज घट्ट आवळून धरत ते म्हणाले, तू इथे काय करतो आहेस? कशाला आलास? आताच्या आता इथून जा. आताच्या आता. एव्हाना खुर्चीवरचा माणूस उभा राहिला होता. बळवंत जवळ आला होता. 6 फुटांपेक्षाही जास्त उंच, तितका चाडवा आणि तगडा. अव काका, पुतण्या भेटण्यासनी आलंय नव का? तो म्हणाला. आता काकाच्या पडल्या बिगर कसा माघारी जाईल? जावा आत पुतणीजी. ते तिघही एकमेकांकडे पाहत होते आणि त्याच क्षणी वेगवेगळ्याच घटना विलक्षण वेगाने घडल्या. बळवंताच्या पाठीमागे बंद झालेलं दार दान दिशी उघडलं. दारातून एका मागोमाग एक असे 3 तरुण आत आले. करड्या रंगाचे कपडे घातलेले, विजयसारखे चपळ. त्यांच्यातला सर्वात पुढचा पळत पुढे आला आणि बळवंता शेजारच्या माणसाची काही हालचाल व्हायच्या आतच पळत येणाऱ्या त्या माणसाने त्याच वेगाने हवेत उडी घेऊन दोन्ही पायांनी एक जबरदस्त डॉप किक त्या माणसाच्या छातीवर हाणली. तोल जाऊन तो कडमडत मागे गेला. दुसऱ्याच क्षणी मागून आलेल्या दुसऱ्याने त्याच्या गळ्याला पिस्तूल लावलं होतं. चूप उभा राहा, हालचाल नाही, तोंडून शब्द नाही. करडी आज्ञा. तू बळवंत? पहिल्याने विचारलं. आणि ते? परांजपे काकांकडे बोट दाखवत. ते तर परांजपे काका. त्यांचा शोध घेत होतो. तुझी खात्री आहे? नेमके प्रश्न. पुढे होऊन त्या माणसाने गजांचं दार उघडलं. या तुम्ही बाहेर. तो परांजपे काकांना म्हणाला. याच्याबरोबर चला. थांबा. बळवंता म्हणाला. कुठे जायचं आहे? स्वामीजींकडे. स्वामीजी? आणि मग जरासा हसत. हो, त्यांच्याकडे. पण मला इथे जरा काम आहे. नाही, तुम्हाला दोघांना आमच्याबरोबर यायचं आहे. प्लीज. नाही. हे पहा, तुमच्यापाशी मोबाईल असेल ना? देता का मिनिटभर? तो जरासा घुटमळताच बळवंता पुढे म्हणाला. स्वामीजींचा नंबर लावून द्या. मला त्यांच्याशी मिनिटभर बोलू द्यात. त्यावर ते जर म्हणाले या, तर आम्ही तुमच्याबरोबर येतो. हे फेअर आहे की नाही? त्याने हिपहॉप किटमधला मोबाईल काढला, नंबर लावला आणि मोबाईल बळवंताच्या हातात दिला. फोन कानाला लावताच स्वामीजींचा आवाज आला. हॅलो, स्वामीजी. मी बळवंता. बळवंता का? छान. वेळेवरच पोहोचलेले दिसतात. काय झालं रे? स्वामीजी, काका इथे आहेत. ठीक दिसत आहेत, पण स्वामीजी, मला इथे थांबायला हवं. खोलीच्या कोपऱ्यात जाऊन बळवंता हळूच बोलला. स्वामीजी, ते वरच्या मजल्यावर कुठेतरी आहे. मला इथे थांबायची परवानगी द्या. एकदा खडाखडी होऊनच जाऊ द्या. चांगली संधी आली आहे. तुला धोका नाही का? तसा धोका कुठे नाही स्वामीजी. केव्हा तरी मुकाबला करावाच लागणार आहे. नाही का? मग आत्ताच का नको? प्लीज. ठीक आहे. सांभाळून राहा. त्याला फोन दे. बळवंताने फोन परत त्याच्या हातात दिला. त्याने फोन कानाला लावला. ठीक आहे म्हणत फोन परत मागच्या खिशात ठेवून दिला. काका, बळवंता म्हणाला, यांनी तुम्हाला काही त्रास दिला? शारीरिक, मानसिक? नाही. परांजपे काका म्हणाले. तुमची कोणतीही गैरसोय केली नाही. फक्त बंद करून ठेवलं होतं. बाकी काही त्रास झाला नाही. ठीक आहे काका, तुम्ही या लोकांच्या बरोबर जा. मी येतोच मागून. बळवंता. काका, प्लीज, माझं ऐका. तुम्ही जा. ठीक आहे. हे पहा, बळवंता म्हणाला, त्याला गजाच्या खोलीत घाला. मग तुम्ही गेलात तरी चालेल. त्या तगड्या माणसावर पिस्तूल रोखून बसलेल्याने आतापर्यंत क्षणभरही त्याच्यावरचं लक्ष काढलं नव्हतं. आता त्याने पिस्तुलानेच एक खून केली
आणि तो रांगडा माणूस उभा राहताच ढकलत ढकलत त्याला गजांच्या खोलीत घातला आणि दार बाहेरून बंद केलं. तुम्ही आता गेलात तरी चालेल, बळवंता म्हणाला. ते तिघे तसेच वळले. काकांना घेऊन गेले सुद्धा. त्यांची शिस्त वाखाणण्यासारखी होती. ते एक क्षण किंवा एक शब्द फुकट दवडत नव्हते. ते चौघं गेल्या गेल्या बळवंता गजाच्या दारासमोरून हलला आणि त्या दाराशेजारी भिंतीला पाठ लावून उभा राहिला. गजाच्या मागच्या माणसाला तो अजिबात दिसत नव्हता. गजामागचा माणूस गजांच्या दारापाशी आला. गजांवर हात आपटीत म्हणाला, साहेब मला सोडा, मला जाऊ द्या. उभ्या जागेवरूनच बळवंत ऐकत होता. तो एक शब्दही बोलला नाही. साहेब इकडे या, तुमच्या पाया पडतो, मला सोडा. तुझ्या समोर येऊ कशाला? पिस्तुलाची गोळी खायला? साहेब हे पहा. त्या माणसाने आतल्या खिशातलं पिस्तूल काढलं, ते गजातून बाहेर टाकलं. कमरेचा 8-9 इंची सुरा काढला, तो बाहेर टाकला. खिशात ब्रास नकल्सच्या 2 जोड्या होत्या, त्या बाहेर टाकल्या. बळवंता गजाच्या दारासमोर आला. साहेब मगाशी तुमची टिंगल केली, त्याची माफी मागतो. आणखी सांगतो, तुमचे ते कोण काका होते त्यांच्या केसालाही मी धक्का लावला नाही. फक्त या गजा मागे ठेवलं होतं, बाकी काहीही केलं नाही. त्यांना शिवेगाळ केली नाही, टिंगल टवाळी केली नाही. देवा शपथ सांगतो, मला सोडा. एवढा काय घायकुतीला आला आहेस? रिकामा तर घर आहे. काय होणार आहे? 1-2 तास गजामागे राहिलास तर. बळवंताला माहीत होतं घर रिकामं नाही आहे, पण त्या माणसाला ते माहीत होतं का? पुढच्याच क्षणी उघड झालं की त्या माणसालाही ते माहीत होतं. रिकामं घर? काय बोलता साहेब? तुम्हाला कशाची कल्पना नाही म्हणून बोलता साहेब. मला सोडा. शपथेवर सांगतो, पुन्हा कधी तुमच्या वाटेस जाणार नाही. त्याची जी उलघाल चालली होती, चेहरा तो घामेजला होता, त्यावर उघड होत होती. भीतीने त्याची पाचावर धारण बसली आहे. एवढं भ्यायला काय झालं? बळवंताने हलकेच विचारलं. वरचा मजला तर अंधारात आहे, खाली तू एकटाच दिसतोस का? आणखी कुणी आहे? ती मुलगी कोण होती जिने मला पत्ता सांगितला ती? अंधारात अंदाजाने सोडलेला बाण बरोबर अगदी वर्मी लागला. दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवत तो म्हणाला, साहेब देवा शपथ सांगतो, विश्वास ठेवा, आपला त्याच्यात अजिबात हात नव्हता, अजिबात हात नव्हता. ती कोण होती सांग, फोन का केला सांग, ती आता कुठे आहे सांग, तुला सोडतो. इथनंच फोन केला, इथेच कामाला होती, नव्यानेच लागली होती. बक्षिसाच्या आशेने फोन केला बिचारीने. म्हणत होतो नसत्या फंद्यात पडू नकोस. पण आता कुठे आहे ती? दुपारीच वरच्या मजल्यावर गेली. त्याचं अंग शहारलेलं दिसत होतं. हे बघ, तू मला सगळं सांगत नाहीयेस. वर गेली तर काय झालं असेल अजून वर? अहो साहेब, तो शेवटी ओरडला. वर सैतान आहे, सैतान. सैतान? सैतान म्हणा, खवीस म्हणा, संबंध म्हणा. बळवंताच्या शरीरावर एकाएकी सरसरून काटा आला. त्याला एकदम जाणवलं, आपण दोघंच फक्त इथे नाही आहोत. आणि मग दृष्टी दुभंगली. त्याला समोर तो गजामागचा माणूसही दिसत होता. आणि शिवाय वरून पाहिल्यासारखे गजाबाहेर तो आणि गजाच्या आत तो माणूस असं दिसत होतं. आणि हेलकावे खात खात हे चित्र जवळ येत होतं. त्या माणसाची नजर जिन्याकडे गेली. त्याचा चेहरा पांढरा फेक पडला. दोन्ही हातांची छातीशी घडी करून मागे मागे सरत तो भिंतीला पाठ लावून उभा राहिला. बळवंताची नजर जिन्यावर होती. जिन्यावरून काहीतरी खाली येत होतं आणि त्या लक्ष एकाग्र करता येत नव्हतं, कारण त्याचबरोबर गजामागचा तो माणूसही दिसत होता. काहीतरी जिन्यावरून खाली आलं, त्याच्यावर नजर ठरत नव्हती. आकार वाहत होता, बदलत होता. आपल्याबरोबर ते बर्फाचं गारवा आणि कुचका नासका दुर्गंधी घेऊन आलं होतं. बळवंताजवळून हाताभरावरून ते गेलं, पण तरीही त्याला त्याचा खरा आकार, खरं रूप काहीच उमगलं नाही. एखाद्या काळ्या धुराच्या लाटेसारखं ते गजांच्या दारांवर आपटलं. त्या गजांतून सरळ पलीकडे गेलं. भिंतीला पाठ लावून उभा असलेला आता किंचाळायला लागला होता. ही आपल्या आयुष्यातली शेवटचीच काही मिनिटं, त्याची खात्री झालेली असणार. आता प्रत्यक्ष हस्तक्षेपाची वेळ आली आहे. बळवंताला वाटलं, बाजी धैर्याची होती, मृत्यूची होती. खाट आवाज करीत लोखंडी दाराचा बोल्ट सरकला. दार उघडलं. बळवंताने खोलीत पाऊल टाकलं. ते त्या माणसावर वाकलं होतं. त्या माणसाच्या तोंडून हुंदक्यांसारखे आवाज येत होते. नाही, बळवंता मोठ्याने ओरडला. नाही. त्या माणसावर वाकलेला आकार जरासा मागे सरला आणि बळवंताच्या दिशेने वळला. चेहऱ्यासारख्या गोलात 2 लाल लाल ठिणग्या होत्या. ठिणग्या लहान मोठ्या होत होत्या. ते 5-7 सेकंद विलक्षण ताणाचे होते. आपली क्रिया अविचाराची तर नाही ना? बळवंताच्या मनात शंका आली. समजा त्याने बळवंताची आज्ञा मानलीच नाही, किंवा समजा ते बळवंताच्या अंगावर धावून आलं. बळवंता काय करणार होता? पुन्हा एकदा त्या दुभंगलेल्या दृष्टीचा अनुभव. त्याच्या समोरच तो काळा आकार दिसत होता आणि त्याला समोर बळवंताही दिसत होता. सर्व दिवे एकाएकी गेले. काहीतरी गरम आणि घाणेरडं सपाट्याने जळून गेल्याची बळवंताला जाणीव झाली. खिशातून टॉर्च काढेपर्यंत अर्धा मिनिट तरी गेलंच. मग टॉर्चचा प्रकाश झोत पडला.
तो माणूस भिंतीपाशीच खाली पडला होता. जवळ जाऊन बळवंताने त्याच्या छातीला कान लावला. छातीचे ठोके चालले होते. त्याला कदाचित मूर्छा आली असेल. त्यातून तो काही वेळाने आपोआपच सावध होईल. बळवंताची आता या घरात थांबण्याची आवश्यकता नव्हती. त्याच्या शोधाचा एक भाग पुरा झाला होता. परांजपे काकांचा पत्ता लागला होता. आता स्वामीजींकडे जायला हवं. परांजपे काकांची भेट घ्यायला.